पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर तब्बल 1,12,00,000चा 535 किलो गांजा पकडला। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची पदभार स्वीकारताच मोठी कारवाई। पिंपळगावातील मटका व इतर अवैध धंद्यांचाही कायमचा बंदोबस्त करावा। 14 जुलै 2026 रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या MH06 BJ 1776 या क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गांजाची तस्करी केली जात आहे। सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव टोल नाक्यावर सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली। तपासणी दरम्यान सदर क्रमांकाच्या वाहनातून तब्बल 535 किलो गांजा आढळून आला। या प्रकरणी राहुल शांताराम पाटील वय 33 वर्ष राहणार मुटकी तालुका जिल्हा धुळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 201/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8 क व 20 ब क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 535 किलो गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण तब्बल 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास भोर, चारोस्कर, प्रशांत उगले, हवालदार शिंदे निकम, विकास वाळुंज यांनी सहभाग घेऊन अंमली पदार्थी तस्करच्या मुसक्या आवळल्या आहेत। दरम्यान पिंपळगाव बसवंत शहरात रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात मोठ्या प्रमाणात मटक्याचे अवैध धंदे देखील सुरू असून या मटक्यांच्या धंद्याचाही कायमचा बंदोबस्त करावा अशी पोलिसांकडून अपेक्षा।